जलीकट्टू बंदी विरोधात आज संपूर्ण तामिळनाडू एकवटलेला आहे। जलीकट्टू या पारंपरिक खेळाला परवानगी मिळावी यासाठी आता लाखो लोकांसोबत सेलिब्रिटींनी देखील आवाज उठवलाय। ख्यातनाम संगीतकार AR रहमान यांनी एक दिवसाचं उपोषण सुरू केलंय आणि लोकांनीही यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। रहमान यांच्यासोबतच अभिनेते कमल हसन, विख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, R अश्विन, श्री रविशंकर यांनीही जलीकट्टूचं समर्थन केलंय। दरम्यान आज तामिळनाडू बंदची हाकही देण्यात आली आहे। चेन्नईच्या मरीना बीचवरती हजारोंच्या संख्येनं नागरिक जमले असून त्यांनी जलीकट्टूला परवानगी देण्याची मागणी केली आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी केंद्राला यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती। त्यानंतर अटॉर्नी जनरल मुकुल रोहितगी यांनीही सर्वोच्च न्यायालयाला निर्णय राखून ठेवण्याची विनंती केली। यानंतर सर्वोच्च न्यायालयानं देखील एक आठवड्यासाठी जलीकट्टूवरील निर्णय राखून ठेवणं मान्य केलेलं आहे। सध्या तरी केंद्र आणि राज्य सरकार चर्चेतून या प्रश्नावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान ज्याच्यावरून हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे तो जलीकट्टू खेळ नेमका काय आहे आणि त्यावरती बंदी का घालण्यात आली ते आपण बघतोय। जलीकट्टू हा तामिळनाडूतील 400 वर्षांपूर्वीचा पारंपरिक खेळ आहे। या खेळात बैल किंवा वळूला चिडून गर्दीत सोडलं जातं आणि जे या खेळात भाग घेतात त्यांना या चिडलेल्या बैलाला आणि वळूला शांत करायचं असतं काही अंतरावरच। दरम्यान बैलांना मद्य पाजून मारून डिवचलं जातं असा प्राणीप्रेमींनी आरोप केलेला होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं जलीकट्टू या खेळावरती 2014 साली बंदी घातली होती आणि आता जलीकट्टूच्या समर्थनार्थ संपूर्ण तामिळनाडू तापलेलं आहे।